हर्सुल सावंगी बायपास परिसरात एका शेतात कपड्याने झाकलेल्या अवस्थेत या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता। सदर प्रकरणी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या त्या लहान मुलाची सतत देखभाल करावी लागत असल्याने वैफल्यातून जन्मदात्यांनीच त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली आहे। 5 वर्षीय दिव्यांग मुलाची त्याच्याच जन्मदात्या आई वडिलांनी गळा ओढून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंगळवारी हर्सुल सावंगी बायपास परिसरातील एका शेतात कपड्याने झाकलेल्या अवस्थेत या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला। मृत मुलाच्या हातात खाऊचं पाकिट असल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। एमआयडीसी सिडको पोलिसांनी तपास करत मुलाची ओळख पटवली। संतोष सोनाजी ढाळे हा कुटुंब घेऊन अवघ्या 8 दिवसांपूर्वी रोजगारासाठी वाशिम जिल्ह्यातून संभाजीनगरात आला होता। संतोष हा पाण्याचे जार पोहोचवण्याचं काम करत होता। मृत मुलगा शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग होता। त्याची सतत देखभाल करावी लागत असल्याने वैफल्यातून जन्मदात्यांनीच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। ठाणा येथे बायपास सावंगी हायवेला 308 नंबरमध्ये एक लहान मुलाचा शव आढळला आहे आणि आमची एवढी विनंती आहे का पोलीस प्रशासनाने रात्रीचे गस्त तिकडं वाढावे, कारण की इकडे जे नशाखोर लोक आहे आणि आज जे लहान मुलाचा जे मृत्यू झाला याचा जबाबदार कोण याचा ही प्रशासनाला आमची मागणी काय आहे। काळिंबा भासणारी घटना चिकलठाणा सावित्रनगर या शिवारात घडलेली आहे। प्रश्न हाच उद्भवतो की पोलीस प्रशासन करतंय काय। हा चिकलठाणा बायपासचा रस्ता आहे। पोलीस स्टेशन आणि पोलीस ग्रामीण स्टेशन हे करतं काय। इकडं रात्री अवैध धंदे चालतात, नशेखोर पोरं असतात, नशेखोर लेडीज असतात, अवैध धंदे इकडे चालू आहेत। याच्याकडे प्रशासन कधी लक्ष देईल या मागण्या आमच्या चिकलठाणा वासियातर्फे, नगरसेवक अमजद खानतर्फे या सगळं मागण्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार 100%। परंतु आज हा निर्दयी बाळाचा मृत्यू झालेला आहे। एक 4 वर्षाच्या चिमुरडं, एक 5 वर्षाच्या चिमुरडं आज मारण्यात गेलेलं आहे। याचा जिम्मेदार कोण आहे, याचा वाली कोण आहे, या प्रश्न आम्हाला आज महानगरपालिकेला विचारायचा आहे। 100% अमजद भैया वारंवार या गोष्टीसाठी महानगरपालिकेचा आवाज उठवत आहेत की ह्या भागामध्ये या बायपास ठिकाणी एकही हॉलोलाईट लाईट नाही आहे। रात्री अपरात्री गाडीचे पोलिसांचे चाकर नाही आहे। इकडं चोऱ्या लूटमार होत आहेत, लोक यायला घाबरत आहेत। बाजूचा सावित्रनगर असेल, नगर भाग असेल, इकडं स्थानिक लोक रोडवर येण्यासाठी घाबरत आहेत। याचा प्रशासन योग्य ती वेळी काळजी घेते का नाही घेते हा प्रश्न आम्ही उद्भवतोय। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।